नमस्कार, मी पद्माकर दगाजीराव पाटील. सायंकाळच्या सत्रात सर्व दर्शकांचं जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात श्री चषक 2025 जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावर. आपल्यासोबत आत्ताच उपस्थित झालेले आहेत श्री चषक 2025 चे नाणेफेकीचे प्रायोजक अर्थात टॉस का बॉसचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्मचे संचालक स्वतः श्री शरदराव पाटील. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि सायंकाळच्या सत्रातला हा जो सामना आहे याला आपण स्टार वॉर असं सुद्धा नामकरण देऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील नामांकित खेळाडू या सामन्यात आपल्याला बघायला मिळतील. ॲडव्होकेट शरद पाटील यांच्या समवेत आपल्यासोबत उपस्थित आहेत ॲडव्होकेट पंकज चव्हाण, कुणाल पासपोर्ट जी ॲडव्होकेट कुणाल पासपोर्ट आणि ॲडव्होकेट राहुल पासपोर्ट. सर्व मान्यवरांचं श्री चषक आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता जो सामना आपल्या समोर रंगणार आहे आयटी डिजिटेक सॉल्युशन विरुद्ध छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11. दोन्ही संघात जबरदस्त खेळाडू आहेत. गोलंदाजीची सुरुवात करेल आयटी डिजिटेक सॉल्युशन या संघाकडून प्रणय पाटील. स्ट्राइकला असतील डॉक्टर मनीष चौधरी. छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाचे सलामीवीर डॉक्टर मनीष स्ट्राइकला. नॉन स्ट्राइकला असतील बबलू बोरसे. चला, 10 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. त्यामध्ये 2 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिला जबरदस्त फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव. चांगला फटका होता, फक्त दिशा दाखवलेली होती. 2 धावांनी डॉक्टर मनीष आणि लिगामेंट 11चा संघ आपलं खातं उघडतोय. ऑप्शनच्या बाहेर बॅटची कड शॉट, फुलमॅनकडे चेंडू अडवला गेलेला आहे. धाव मात्र मिळत नाहीये. ऑप्शनच्या बाहेर आणि सरळ हातात. कव्हर क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ अरविंद पाटील यांच्या हातात गेलेला. शॉट कव्हर क्षेत्रात, डावखुरे गोलंदाज अरविंद पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. डॉक्टर मनीष कॉट, अरविंद बोल्ड, प्रणय. पहिला झटका छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 या संघाला. चला, एनसीए चे ऑथोराइज स्कोरर मोहम्मद साद आणि तौकीर हे या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित झालेले. सोबतच हिमांशू तायडे सुद्धा आपल्या सोबत होते. तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज अविनाश देवरे ज्यांनी आज चांगली खेळी केलेली होती. ही जोडी होती ज्या जोडीने छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11ला तारलेलं होतं. फॉर्म चांगला आहे, तो कॅरी करतात का ते बघूया. प्रणय पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर
समोर असतील जळगाव जिल्हा पोलीस दलातील अविनाश देवरे. पूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. किरण सटाले छोटीशी परंतु संघासाठी जबरदस्त इनिंग खेळलेली आहे. दोन धावा एक गडी बाद. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू होता. मनीष चौधरी सर त्या चेंडूला टायमिंग चांगलं होतं परंतु प्लेसमेंट गॅप मिळू शकलेली नव्हती. चेंडू हवेत होता आणि अरविंदने चांगला झेल टिपलेला आहे. हो 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 चतुराई वैविध्यता गती परिवर्तन. पहिलं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 2 धावा देत प्रणयने एक बैल टिपलेला आहे. श्री चषक क्रिकेट स्पर्धा श्री चषक चौथे पर्व अभूतपूर्व. चौथ्या पर्वाचा 7वा सामना आहे आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी. को स्पॉन्सर्ड बाय खोंडे बंधू ज्वेलर्स. इम्रान ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेलेला आहे. धाव मात्र मिळत नाहीये. खोंडे बंधू ज्वेलर्स को स्पॉन्सर्स संतोष अप्पा खोंडे. या स्पर्धेचे ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप. वेगवेगळ्या प्रकारच्या केक आणि पेस्ट्रीज यांच्यासाठी आपण संपर्क साधू शकतो. बेकर्स पॉइंट द केक शॉप. थर्डमॅनच्या दिशेने ओ मिक्सअप. बघा समन्वय कॉलिंग या ठिकाणी गडबड. अविनाश देवरे यांना परतावं लागेल. धावा झालेले आहेत. मेहुल इंगळे यांनी हा चेंडू अडवला होता. आत्मघातकी धाव घेताना अविनाश देवरे धावबाद झालेले. समन्वयाचा अभाव. बघा क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस समन्वय आणि कॉलिंग हे फार महत्वाचं असतं. येस नो आणि वेट या कॉलवर लक्ष ठेवायची आवश्यकता असते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. या स्पर्धेची ट्रॉफी स्पॉन्सर्स बेकर्स पॉइंट द केक शॉप. पुरुषोत्तम पाटील आणि निर्मल पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल एनएक्स. आपल्या माणसाची दुकान वाल्मिकराव पाटील.
ऑफ टीमच्या बाहेर इम्रान दर्जेदार गोलंदाजी करतोय. मॅडल ओव्हर, जबरदस्त गोलंदाजी. या स्पर्धेतील पॅव्हिलियनचे प्रायोजक आनंद कदम हॉटेल एके, बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, बापू हटकर, प्रवीण गायकवाड, हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. रविवार, बुधवार आणि शुक्रवारी स्पेशल डेकचं मटण आपल्याला मिळेल. आपण जर नॉनव्हेजचे खवय्ये असाल तर नक्कीच त्या हॉटेलला भेट द्या. शिरसोली रोड, रायसोनी कॉलेज जवळ, जळगाव. प्रवीण दादा गायकवाड आणि बापू हटकर हे आहेत आपले या स्पर्धेचे चेंडू प्रायोजक. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद, 2 धावा. पॅव्हिलियनचे प्रायोजक, पॅव्हिलियन जे काही प्लेयर्स डगआउट आपण ज्याला म्हणतो, मिस्टर आनंद कदम साहेब, हॉटेल एके, हॉटेल जय मल्हार. बॉलचे प्रायोजक, सुपर 6 प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. पहिल्या पारितोषिकाचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, ज्यांच्याकडून आपल्याला मिळालेले 51,000 रुपये रोख. मेहुल इंगळे आता गोलंदाजीला आलेले आहेत आणि समोर असतील विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे. ऑप्शनच्या बाहेर रूम मिळालेला आहे, चौकार मिळतोय. विक्रांतने चांगली सुरुवात केलेली आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, रूम मिळाली होती. आणि बघा, या स्पर्धेचं, या सामन्यांचं थेट प्रक्षेपण क्वालिटी विथ क्लिअरिटी लाईव्ह विजन या युट्यूब वाहिनीच्या द्वारे आपण बघत आहात. आणि आपल्याला त्या ठिकाणी लाईव्ह चॅटमध्ये एक पोल टाकण्यात आलेला आहे की हा सामना कुठला संघ जिंकेल. IT डिजिटेक सोल्युशन अक्षय पाटील यांचा संघ की छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 हा संघ. आपल्याला पोल द्यायचा आहे, बघूया. हो, दर्जेदार फटका अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड. प्रणय पाटील लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवतोय. विक्रांत पाटील एक धाव घेतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. चला, बेकर्स पॉइंट द केक शॉपचे पुरुषोत्तम दादा पाटील आणि महालक्ष्मी मोबाईल NX चे संचालक वाल्मिकराव पाटील, दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बुंद्यात टाकलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये मेहुल इंगळे आज थोडासा वेगळ्याच एनर्जी मध्ये दिसतोय. मोठा खेळाडू आहे. पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत भुसावळचा स्टार, ज्याने महाराष्ट्र गाजवलेला आहे, तौसिफ मिर्झा यांना आपण बघू शकतो. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपल्याला जर स्क्रीनवर तौसिफ मिर्झाला दाखवता आलं. चला, तौसिफ मिर्झा भुसावळचा स्टार, जळगाव जिल्ह्याचा स्टार, आपण तर म्हणूया महाराष्ट्राचा स्टार. तौसिफ मिर्झा याच्यावर नजर असतील. बघा, तौसिफ मिर्झाची जी प्रोफेशनल क्रिकेटची सुरुवात होती ती माझ्यासमोरच झालेली होती. सर्वात मोठी स्पर्धा तो माझ्यासमोर पहिल्यांदा खेळला होता. ती स्पर्धा होती, मी जर बरोबर असेल तर तौसिफने हात उंच करायचा JCL बरोबर. तर JCL मध्ये तौसिफने स्टँड वाजवलेले होते. मित्रांनो, जळगावचं शिवछत्रपती स्टेडियम आहे ना, त्या ठिकाणी स्पर्धा झालेली होती आणि तौसिफने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना स्टँड दाखवलेले होते. तर तेव्हापासून तौसिफ मिर्झाची जी सुरुवात झालेली आहे तर ती घोडदौड अजून सुद्धा जबरदस्त पद्धतीने सुरू आहे. तर नक्कीच जळगाव जिल्ह्याचं नाव विदर्भ असेल किंवा बाकीचा महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी त्याने उंचवलेले. नदीम आहे त्या संघात,
नदीम सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे. संदेश सुरवाडे आहेत. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. अजून एक खेळाडू आहे या संघात जो सध्या इंजुरीशी लढतोय. नाव घेणार नाही, काही वेगळे कारण आहेत. फ्रॅक्चर गुड्डे या नावाने त्याला ओळखलं जातं. माझ्या मते ऑनलाईन हा सामना बघत असेल त्याला समजलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. डावखरी गोलंदाज अरविंद पाटील, परंतु छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 या संघात ऋषिकेश पाटील असतील, बबलू बोरसे असतील, अविनाश देवरे धावबाद झालेले, ऋषिकेश असतील, त्यानंतर विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे, त्यानंतर गोलंदाज ज्येष्ठ गोलंदाज प्रदीप लोखंडकर, किरण चौधरी असतील, जळगाव जिल्हा पोलीस दल. चौकार मिळेल. आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातील अजून एक चांगला गोलंदाज आसिफ पिंजारी. चला, दोन्ही संघांकडे समतोल आहे. बघा या ठिकाणी सतनाम बाजी यांना आपण विसरू शकत नाही. सतनाम सिंग बावरी हे सुद्धा तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु यावेळेस मात्र विक्रांत पाटीलच्या बॅटमधून तडाखेबंद फटका आलेला आहे. षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. यावेळेस रक्षात्मक दृष्ट्या खेळण्याचा प्रयत्न, आणि रक्षात्मक दृष्ट्या खेळणं हे माझ्या मते विक्रांत पाटीलच्या नैसर्गिक खेळामध्ये आपण कधी बघितलेलं नाही. आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. आणि आपण जर हिंदू प्रीमियर लीग फॉलो केली असेल तर रोहित तलरेजा थोडासा रक्षात्मक झालेला होता आणि त्याला आपली विकेट गमवावी लागलेली होती. तर स्वभावाच्या विपरीत आपण खेळू शकत नाही. आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. मिलिंद नदीम खान, जळगावचे स्टार खेळाडू नदीम खान यांनी झेल टिपलेला आहे. नदीम यांच्यावर नजरा असतील बघा. भूषण चित्ते, मंगेश पाटील, यशवंत शिंदे, नदीम, बहुसंख्य खेळाडू जे सध्या फॉर्मशी झुंजतायत. संदीप हंसकर उर्फ पाट्या हा सुद्धा या स्पर्धेत माझ्यामध्ये खेळत नाहीये, परंतु तो सुद्धा झुंजतोय फॉर्मशी. आज मंगेश पाटील ने कमबॅक केलेलं आहे, कुठेतरी चांगली इनिंग खेळलेली आहे. दोन्ही संघांमध्ये दर्जेदार खेळाडू आहेत. शोएब खान यावल, बघा मित्रांनो, शोएब खान यावल याला जर कॅमेऱ्यात घेता आलं तर कॅमेऱ्यावरला विनंती असेल. काउस कॉर्नरकडे उभा आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि षटकार. श्री चषकाचा ब्रँडेड षटकार टोललेला आहे. बबलू बोरसे और छक्का मारा बड़ी जोर से. 9 चेंडू डॉट खेळून काढलेले होते आणि 10व्या चेंडूवर आलेला षटकार. जबरदस्त प्रहार. चला, छत्रपती प्रतिष्ठान या संघामध्ये अर्थात लिगामेंट 11 या संघामध्ये 17 वर्षाचा जयेश म्हणून एक खेळाडू आहे. जयेश सपकाळे
ओ बुद्ध्या टाकलेला चेंडू. जयेश सपकाळवर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 या संघाचा खेळाडू आहे. बघा मित्रांनो, 17व्या वर्षी हे क्रिकेट खेळणं, लाईव्ह टेलिकास्ट वगैरे जे असतं, फ्लडलाईट मध्ये खेळणं, पब्लिकच्या समोर खेळणं सोपं नसतं, दबाव असतो. आणि 17व्या वर्षी जर आपण हा दबाव झेलू शकतात तर आपलं निश्चित भवितव्य उज्ज्वल आहे. परंतु त्यासाठी मेहनत, धैर्य, संयम, कष्ट करणे आवश्यक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव. सागर धनराळे नॉन स्ट्राईकला आणि बुबलू बोरसे स्ट्राईकला. ओ कव्हर क्षेत्रात चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर, एक धाव. विक्रांत उर्फ विक्की राजे हे बाद झालेले. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. सागर धनराळे. बघा मित्रांनो, सागर धनराळेच्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. आपल्याला माहिती असेल 2 वर्षापूर्वीचा जो सीझन होता जळगाव प्रीमियर लीगचा, तर लागोपाठ 3 सामन्यांमध्ये 3 सामनावीराचे पुरस्कार याने पटकावलेले होते. दर्जेदार खेळाडू आहे. हो, चांगला फुटवर्क. नदीम खान यांनी चेंडू अडवलेला आहे. नदीम यांच्या कामगिरीवर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील, कारण की बघा मित्रांनो, जळगाव शहरामध्ये नदीम असतील, संदेश असतील, शोएब यावल की शान शोएब खान, संदेश सुरवाडे, त्यानंतर प्रणय पाटील, मेहुल इंगे, हे जे खेळाडू आहेत यांच्या मॅचेस बघण्यासाठी पब्लिक खास YouTube लाईव्ह चॅटच्या माध्यमातून विचारणा करत असते. त्याला कारण फार वेगळं आहे. हे पैसा वसूल मनोरंजन देणारे खेळाडू आहेत. चला, 11 खेळाडूंची लिस्ट IT डिजिटेक सोल्युशनची जी आलेली आहे. 11 खेळाडू आपण मैदानाच्या आत बघतायत, परंतु IT अक्षय चतुर चालाक आहे. 2 पत्ते, अर्थात 2 खेळाडू अजून सुद्धा त्यांनी घोषित केलेले नाहीये. माझ्या मते घोषित केलेले आहेत, परंतु ते दाखवलेले नाहीयेत. तर ते 2 कोण असतील ते आपण बघूया. ओ पायावर टाकलेला चेंडू. प्रणय स्पायडरमॅन सारखा उंच उडी मारतोय. एक धाव. धाव संख्या 28 धावा. कुठेतरी असं आपण म्हणू शकतो की फलंदाजांच्या पायात बेडे अडकवलेले आहेत गोलंदाजांनी. करण कृष्णा राठोड, माझ्या मते हा जो खेळाडू होता हा दीपनगरला सुद्धा होता. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. बॅटची कळ, चेंडू सरळ तौसिफच्या हातात. तर कृष्णा राठोड बद्दल जर बोलायचं असेल तर 1,11,111 रुपये रोख पारितोषिक असणारी एक स्पर्धा होती, जी औष्टिक विद्युत केंद्र दीपनगर या ठिकाणी संपन्न झालेली होती. बुलढाणा संघाने तो किताब पटकावला होता, परंतु कृष्णा राठोड याची कामगिरी चमकदार होती त्या स्पर्धेत. जळगावच्या सचिन चौधरीची कामगिरी, मल्लीची कामगिरी जबरदस्त होती. मी विक्रांत गुळवे, ऋषी पवार या सर्वांनी जबरदस्त कामगिरी केलेली होती. तर कृष्णा हा इंदोरचे आहेत कृष्णा, आणि
आपण जर इंदोरचं टेनिस बॉल क्रिकेट जर फॉलो करत असाल तर आपल्याला कृष्णाबद्दल नक्कीच माहिती मिळेल. जयेश सपकाळे सर्वात युवा खेळाडू. जयेश आणि आदित्य माळी हे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आहेत. ओहो, स्टाइलिश स्ट्रोक, स्कोर ऑफ द विकेट. 2 धावा खात उघडतायत. अरविंद पाटील चेंडू परत यष्टीरक्षक तौसिफ मिर्झा यांच्याकडे परत करतायत. 2 धावा खात उघडतायत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 30 वर जाऊन पोहोचते. प्रथम पारितोषिक खोंडेबंधू ज्वेलर्स 51,000 रुपये. दुसरे पारितोषिक जे स्पोर्ट्स जितेंद्र भाऊ जवळकर 31,000 रुपये. तिसरे पारितोषिक समाजसेवक भरत भाऊ सपकाळे यांच्याकडून 15,000 रुपये. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये. चौकरांचे प्रायोजक खोंडेबंधू ज्वेलर्स. योग FX अकॅडमीज योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन संदीप पाटील आणि जैन असोसिएट्स जयेश जैन आणि सतीश मराठे, देव माझा कन्स्ट्रक्शन या सर्वांचं या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य लाभतंय. आणि या संपूर्ण सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपण क्वालिटी विथ क्लिअरिटीचा दावा करणारे बबलू थोरवे यांच्या लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवरून बघत आहात. तर यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण एक पोल त्या ठिकाणी टाकलेला आहे. हा सामना कुठला संघ जिंकेल किंवा आपला फेवरेट संघ कुठला आहे आणि कुठल्या सामन्यात कुठला संघ जिंकेल हे प्रत्येक सामन्यात आपण पोल टाकणार आहोत. तर नक्कीच आपण पोल करा, मतदान करा, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. चांगल्या प्रतिक्रियांना आम्ही नक्कीच जाणून घेऊ, वाचण्याचा प्रयत्न करू. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलेलं आहे. कॉमेंट्री स्क्वॉड जो आहे सौरभ राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये जो कॉमेंट्री स्क्वॉड आहे तो कशी कामगिरी करतोय, बबलू थोरवे यांचं लाईव्ह व्हिजन कशी कामगिरी करतोय हे नक्की आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. ओ हो, सागर धुंद्राळे बंटी याच्या बॅट मधून आलेला आहे श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार आणि याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. यश सोनवणे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुंबई पोलीस भाग मिल्खा भाग. मिलिंद सपकाळेच्या चेंडूवर टोलवलेला मोठा फटका. सँडी संदेश सुरवाडे यांनी झेल टिपलेला आहे. सागर धुंद्राळे कॉट, संदेश सुरवाडे बोल्ड, मिलिंद सपकाळे. चला, संदेश सुरवाडे यांचा सुद्धा फॉर्म चेक करावा लागणार आहे कारण की जळगावचे जितकेही स्टार आहेत ते माझ्या मते या संपूर्ण सत्रामध्ये धाराशायी झालेले आहेत. मंगेशला आज सूर गवसलेला होता, भूषणला गवसलेला नाहीये. संदेश शुभम असेल, त्यानंतर सूरज पाटील असतील, रोहित पारधी, हे अजून सुद्धा निहाल अहमद, नक्कीच निहाल मलिक हे अजून सुद्धा संघर्ष करताना दिसत आहेत. चला, क्लास खेळाडू आहे. आपण असं म्हणतो की फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. क्लास खेळाडू आहे, फॉर्म येईल. मंगेश चाला यांचा सुद्धा येईल. दरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सतनाम
सिंग बावरी एक जबरदस्त खेळाडू आहेत. एक धाव मिळते. संदेश सुरवाडे पोस्टर बॉय, जळगावचा कबीर सिंग अशी त्यांची ओळख आहे. ऑफ्टन तो बाहेर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ हातात, जोरदार अपील होते, परंतु ही अपील फक्त पंचांवर दबाव बनवण्यासाठी असते. मोठ्या लेवलच्या क्रिकेटमध्ये असं बघितलं जातं की अपील होत असतात, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. षटकाची समाप्ती 7 षटकांची समाप्ती, 41 धावा, 5 गडी बाद. चेंडू सरळ हातात, कृष्णा राठोड आले आणि पहिल्या चेंडूवर, अर्थात त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सतनाम सिंग बावरी यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे, झेल टिपलेला आहे. शोएब खान यावल, बघा शोएब खान यावल यांच्या नावावर 2 वर्षापूर्वीच्या जळगाव टेनिस बॉल क्रिकेट सीझनचा सर्वात जबरदस्त रेकॉर्ड आहे. एकाच टेनिस बॉल क्रिकेटच्या सीझन मध्ये 5 शतकं ठोकणारा हा जळगाव जिल्ह्याचा एकमेव खेळाडू आहे. तर शोएबच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतात. मी आपल्याला अगोदरच काही नावं सांगितलेली की त्यामध्ये शोएबचं सुद्धा नाव आहे की या खेळाडूंचा सामना कुठेही असो, फक्त जळगाव शहरातच नाही बाहेर कुठेही असो, विचारणा केली जाते की या खेळाडूंचा मॅच कधी आहे, लिंक काय आहे, अशी विचारणा केली जाते. कारण की हे जे खेळाडू आहेत ज्यांची मी आपल्याला अगोदरच नावं सांगितली, हे ब्रँडेड क्रिकेट खेळतात आणि स्पिरिटने खेळतात. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक धाव, संदेश चेंडू अडवतोय. फटका उंच, चेंडू उंच उभा राहिलेला आहे आणि शोएब खान याने झेल टिपलेला आहे. चला नवीन फलंदाज आता मैदानात येतील. फलंदाजीत थोडासा बदल होताना आपल्याला दिसेल, कारण की फलंदाज बाद झालेले आहेत. जयेश सपकाळे बाद झालेले, त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ऋषिकेश पाटील, ज्यांची फॅन फॉलोइंग चांगली आहे. आणि जसा फलंदाजीत बदल होतोय तसा समालोचन कक्षात सुद्धा बदल होईल. तर छत्रपती संभाजीनगरची मुलुख मैदान तोफ, बुलंद आवाज, आपल्या आगळ्या वेगळ्या समालोचनाने सर्वांना मोहित करणारे समालोचक सौरभ सिंग राजपूत आता आपले मनोरंजन करतील. ओव्हर टू यू सौरभ राजपूत. धन्यवाद पाटीदा. आतापर्यंत आपण ऐकत होते एक इंटरनॅशनल आवाज, जो मात्र फक्त जळगाव पर्यंत आता मर्यादित राहिलेला नाहीये, तर आफ्रिकेच्या जंगलापर्यंत पोहोचलाय. असे आमचे मित्र पद्माकर दादा पाटील, काँगो सुपरस्टार, इंटरनॅशनल सुपरस्टार. दरम्यानच्या काळामध्ये वळूयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये जी की पाहायला मिळते. लिगामेंट 11 आणि त्यांच्या विरोधात IT डिजिटेक सोल्युशन्स यांच्या दरम्यान सध्याच्या घडीला आजच्या दिवसातला 7वा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अकुट्टा पॅचचा बॉल, यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील
बट धावस्वरूपी इकडे मात्र फक्त एक धाव मिळेल. कृष्णा राठोड काय स्पेल टाकलाय, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 ओव्हर टाकल्या, 6 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केलेत. इंदोर ते जळगावचा प्रवास का केलाय हे मात्र इकडे सिद्ध केलाय कृष्णा राठोडने. जबरदस्त कामगिरी इकडे मात्र केली आहे IT डिजिटेक सोल्युशन्स या संघासाठी. आतापर्यंत जर बघितलं तर तब्बल 3 विकेट ज्या मात्र घेतल्या, फक्त आणि फक्त 6 धावा तिकडे मात्र ज्या की खर्च केल्या. आणि कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील, कारण की सोपं नाहीये टेनिस बॉल क्रिकेट. आजच्या डेटमध्ये आपण बघतो की आज या सिटीत आहे तर उद्या दुसऱ्या सिटीत. बट कौतुक करावं लागेल कृष्णा यांचं, एवढ्या लांबवरचा प्रवास करून आले आणि जो विश्वास इकडे मात्र तौसिफ मिर्झा असतील, मेहुल इंगळे असतील, अक्षय पाटील असतील यांनी जो त्यांच्यावरती दाखवलाय त्याच्यावरती मात्र खरे उतरलेत. रनसंख्या 44 वर 7, गोलंदाजी मार्कवर बदल. मिलिंद सपकाळे पुढच्या षटकात. 44 for 7. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने क्रॅकिंग ड्राईव्ह किरण चौधरी यांच्या बॅटमधनं. तिकडे मात्र संदेश चेंडूला अडवतात, तोपर्यंत धावस्वरूपी एक धाव मिळतीये. मिलिंद सपकाळे यांनी प्रभावित केले बघा, विसरून चालणार नाही. मिलिंद यांच्या पहिल्या षटकाची सुरुवात षटकाराने आणि चौकाराने झाली होती, बट त्याच्यानंतर मात्र चांगला कमबॅक. अजून एक मात्र जबरदस्त ऑप्शन. यावेळेस मात्र बॅटची कड नक्कीच अपील इकडे केली जाते. अजून एक वेळेस विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खोलली आहे मिलिंद सपकाळे यांनी आणि 8वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. टीम लिगामेंट 11 या संघाला. फलंदाज मात्र बाद आहे. 45च्या स्कोरवर मात्र हा 8वा धक्का आणि ऑप्शन्सही खूप सारे. या गोष्टीची मात्र चर्चा देखील झाली की ज्यारित्या मिलिंद सपकाळे कमबॅक करतात आहे, कारण की सोपं नाही आहे. स्पेलचा पहिला बॉल तुम्ही टाकता मोठा फटका येतो, दुसरा बॉल टाकता मोठा फटका येतो. पण त्याच्यानंतर मिलिंद सपकाळे यांनी सांगितलंय की नक्कीच कमबॅक नाही करणार तो मात्र गोलंदाजच काय, आणि जबरदस्त कमबॅक इकडे मात्र करून दिला आपल्या संघाला. 2 विकेटही त्यांनी मात्र मिळवल्यात. 45 वर 8 आहे सध्याच्या घडीचा स्कोर. चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळतात ITDGच्या संघामध्ये आतापर्यंत तरी चांगली कामगिरी, नावासारखा खेळ केलाय त्यांनी देखील. पुढचा चेंडू फुललेंचा बॉल. यावेळेस मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आसिफ पिंजारी जे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. लिगामेंट 11ला प्रयत्न करावे लागेल. 8 बॉल इथनं बाकी आहेत. कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आले तर 60 पाठसह 70 पर्यंत जर स्कोर कार्ड पोहोचला तर गोलंदाजांना काही ना काही फाईट करण्यासाठी इकडे धावा राहतील. बॅटर्सला प्रयत्न करावे लागणार आहेत. याही वेळेस कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितला तर हा देखील चेंडू मात्र बॉलर टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 45 धावा 8 गडी बाद, जी मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. याही वेळेस स्विंग अँड मिस, सरळ मात्र बॉलर टू कीपर. क्रीजच्या खोलीचा काय वापर केलाय, जबरदस्त कामगिरी या षटकात जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली मिलिंद सपकाळे यांच्या माध्यमातून. आणि कौतुक करावं लागेल मिलिंद सपकाळे यांचा विकेट जी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी मिळवली आहे. आणि हो यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि बॅटचा फेस ओपन करून मेहुल इंगळे यांचं मात्र इथे स्वागत केलं गेलं. रन संख्या मात्र इकडे षटकाराच्या मदतीने वाढतीये. फुल लेंथचा बॉल, बॅटचा फेस ओपन करून सरळ डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी सिक्सर षटकार. मिलिंद सपकाळे यांचा षटक जबरदस्त होतं. एकही धाव त्या षटकात ऑलमोस्ट आपल्याला पाहायला मिळाली नाही. बट इकडे काय, या षटकाची सुरुवात किरण चौधरी यांनी षटकाराने केली आहे. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, पायाचा वेध मात्र इकडे घेतलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तौसिफ मिर्झा यांना मात्र तुम्ही फेम मध्ये सध्याच्या घडीला बघत आहात. खानदेश सुपरस्टार म्हणून जर बघितलं तर ओळख आहे आणि आज मात्र श्री चषकातही दाखल झालेले आहेत. याही वेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, बॅटचा फेस ओपन करून जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढती आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच आतापर्यंत केली आहे. बट बॅटर्स ज्या रीत्या खेळलेल्या काही काही विकेट तर
ऑलमोस्ट थ्रो केल्यासारख्या वाटलेल्या लिगामेंट 11 कडनं. पण गोलंदाजी देखील फार सटीक राहिली आहे. टीम टू वॉच आउट फॉर राहील टीम ITDG या स्पर्धेत. याही वेळेस टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र मागणे येत आहे. चेंडूवर मात्र जोपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव मात्र तिकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाते. अजूनही 2 चेंडू मात्र इकडे यायचे बाकी आहेत. किरण चौधरी यांना 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका शोधावा लागेल जेणेकरून रन संख्या 60च्या पार पोहोचेल. याही वेळेस समोरच्या दिशेने संपर्क मात्र एवढा खास होणार नाही. एक धाव मात्र इथे देखील मिळून जाईल आणि या एका धावेच्या मदतीने दुसरीचाही कॉल. वाह, तू चल मैं आया. 2 धावा इकडे मात्र मिळतात आहे आणि या 2 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र 55 रन. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच जो मात्र राहील 40गाव वॉरियर्स आणि काझी स्टार्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी तयार राहायचंय. 40गाव वॉरियर्स आणि काझी स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तयार राहा. फुलाल्यांचा बॉल यावेळेस 1 मिळाली आहे. 55 धावा 8 गडी बाद. पहिली धाव, दुसरीचा कॉल आणि इकडे दुसरी देखील आय गेस मिळून जाईल. 2 धावा इकडे मात्र मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने पहिला डाव इकडे मात्र पूर्ण झालाय. तर 10 ओव्हरच्या अखेरेस लिगामेंट 11 ने मला असं वाटतंय यस आतापर्यंतची सगळ्यात कमी धावा संख्या जी मात्र पाहायला मिळते 57 धावा पहिल्या डावात जी की बनवली गेली आहे. यावरनं कळते की जो गोलंदाजी युनिट आहे ITDCचा तो मात्र फार सॉलिड आहे. कारण की याच टीमने काल मॅच जिंकलेला आहे एक, जो की श्री क्रिकेट क्लबच्या विरोधात होता. आणि सध्याच्या घडला आमचे गणेश भाऊ गव्हाणे नक्कीच म्हणतात आहे कालचा सामना मात्र फार महत्वपूर्ण होता. बट नो वरीज, सकाळी म्हणतात आहे की पूर्णपणे दम लावू आम्ही. पण सध्याच्या घडला तरी सिच्युएशन अशी आहे की 10 ओव्हरमध्ये 57 बनलेत, 8 गडी बाद आणि 58चं मात्र टार्गेट आहे.
दुसऱ्या डावाला इकडे मात्र सुरुवात होती. सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि यस सलामीची जोडी जी मात्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इकडे मात्र हाताळण्यासाठी तयार. नदीम स्ट्रायकर एंडला. हो 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 पहिल्याच बॉलवर बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. प्रदीप यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आले. डॉट बॉलने सुरुवात होतीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू मात्र इकडे लागोपाठचा निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की हाताळल्यानंतर सुरुवात केली जाते. नदीम खान यांच्या विरोधात जर बघितलं तर गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना दोन्ही बॉल मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. ती चर्चा मात्र तिकडे तौसिफ यांनी केली. फलंदाजासोबत रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. 58 धावांचा इकडे मात्र पाठलाग आहे. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक. स्विंग अँड मिस. याही वेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील मात्र चेंडू आपण बघतोय बॉलर टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रनसंख्या स्थिर आहे स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला. यावेळेस जमिनीला समांतर फटका खेळला आला की तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत अजून एक चेंडू निर्धाव. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला डॉट येताना पाहायला मिळाले. प्रदीप यांच्या माध्यमातून जर बघितलं तर सध्याच्या घडीला हा मारा होतोय. सोपं नाहीये. थंडीचं वातावरण आहे. त्यातल्या त्यात गोलंदाज मात्र प्रभाव सोडतात आहे. फलंदाजीसाठी थोड्याशा चॅलेंजिंग कंडिशन राहिल्या जात आहे. पण यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. वाह टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. टाळ्या शिट्ट्या प्रदीप यांच्यासाठी सध्याच्या घडीला. 5 चेंडू डॉट टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल यायचा बाकी. बेडन षटक होईल का? आणि याही वेळेस हो 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 टाळ्या व्हायला हरकत नाहीये मंडळी. संपूर्ण मैदान सध्याच्या घडीला टाळ्यांच्या कडकडाटाने उठलंय. काय गोलंदाजी केली आहे. एक्सपिरियन्स काय असतो, अनुभव काय असतो तो मात्र इकडे दाखवलाय. नदीम खान यांना मात्र 6 चेंडू अक्षरशः स्ट्रायकर एंडवर उभा करून ठेवलं. प्रदीप यांच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. 6चे 6 चेंडू डॉट. आणि हे जळगावचे प्रेक्षक आहे. इकडे तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा तुम्हाला अप्रिशिएट केलंच जाणार. आणि ज्या रीत्या टाळ्या शिट्ट्या आणि तो एक आवाज ऐकायला मिळाला ना प्रदीप यांच्यासाठी तो मात्र प्रत्येकालाच प्रभावित करून गेलाय. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर स्थिर आहे. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर नक्कीच फलंदाज आता मात्र तौसिफ जे आता आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर यस खानदेश सुपरस्टार तौसिफ मिर्झा. मागच्या वर्षीची प्रहार प्रीमियर लीगची स्पर्धा अक्षरशः सिंहगड कॉलेज पुणे वडगाव बुद्रुकचं मैदान दणानून सोडलं होतं या खेळाडूने. एकाच डावामध्ये 18 बॉल खेळत असताना तब्बल 12 षटकार तौसिफ मिर्झा यांनी मात्र प्रहार प्रीमियर लीगच्या स्पर्धेत मारले होते. आणि अक्षरशः संपूर्ण भारत देश आणि आपल्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खळबळी उडली होती. आणि आज मात्र तेच तौसिफ मिर्झा जळगाव जीएस ग्राउंड वरती. 7वा चेंडू निर्धाव. सागर धनराळे गोलंदाजी मार्कवर. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. अजून एक चेंडू मात्र इकडे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लागोपाठ इकडे मात्र 2 चेंडू जे मात्र डॉट टाकले गेलेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. खातं अजून खुललेलं नाहीये. शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र पुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर गुलही केलाय. तौसिफ मिर्झा यांच्या बॅटमधनं मात्र घणाघाती प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर आणि पंचांचा इशारा. 6-6-6 षटकार. नक्कीच थोडासा आखू टप्प्याचा बॉल टाकला. शॉर्ट चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता तौसिफच्या माध्यमातून. आणि याही वेळेस जमिनीला समांतर सुर 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 करत चेंडू मात्र पसार. षटकारा पाठोपाठ चौकारही स्कोर कार्डवर जुळतोय तौसिफ मिर्झाच्या बॅटमधून. आणि रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 10 रन बिनगडी बाद असताना. याही वेळेस फुलाल्यांचा बॉल समोरच्या दिशेने. ओ हो हो लाजवाब एफर्ट.
एफर्ट साठी मात्र इकडे 100 पैकी 100 मार्क राहतील. खेळाडूला फुलाल यांचा बॉल होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने जुडलेत युट्यूबवर. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं स्वागत राहील. आणि हा एफर्ट जो मात्र आपण बघतोय, वाह, प्रयत्न चांगला होता बट तिकडे काही झेल होऊ शकला नाही. एक चौकार एक षटकार तौसिफच्या बॅटमधून या षटकात आलाय आतापर्यंत. रन संख्या 10. शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल याही वेळेस मैदानाला घासत पुसत साठत सरळ मात्र चेंडू पसार होतोय आणि तौसिफ मिर्झाच्या बॅटमधून चौकार येतोय. 2 ओव्हर 14, 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात बिनगडी बाद. तौसिफच्या बॅटमधून मात्र या 14 धावा आल्यात. सागर दंद्राळे यांच्या विरोधात मात्र इकडे हात खोलला होता. रिप्ले मध्ये नक्कीच एक वेळेस बघूयात. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर आणि 38च्या सर्कलचा वापर करत तौसिफ यांनी तो चौकार वसूललाय. आणि तौसिफ मिर्झा सातत्याने, जसे की आपण उल्लेख केला, चर्चा असते या नावाची, कारण की प्रहार प्रीमियर लीगची स्पर्धा ज्यारीत्या गाजवली त्याच्यानंतर नुकतीच जर बघितलं तर रिवा इथे BLS ट्रॉफी देखील खेळून आलेत. आणि सध्याच्या घडीला तुम्ही व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये जर बाहेर गेले आणि खानदेशचं नाव काढलं की मी खानदेशावरून आलो ही स्पर्धा खेळण्यासाठी, तर नक्कीच म्हणतात की तौसिफ भाई, नक्कीच त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा राहिलाय. कारण की सातत्याने अशा प्रकारची नावं जी मात्र पुढे येतात त्यांच्या संगत राहून जर बघितलं तर चांगले चांगले खेळाडू अजून देखील पाहायला मिळतात. आणि हळूहळू जर बघितलं तर जसे जसे दिवस पुढे जात आहे खानदेशातले खेळाडू मात्र अजून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजे तौसिफ मिर्झा. सो हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय नदीम खान आणि इकडे मात्र विकेट येते. जबरदस्त कामगिरी, अनुभव काय प्रदीप यांनी मात्र इकडे दाखवलाय आणि नदीम खान यांना मात्र इकडे परतावं लागतंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र फसला. फक्त जागेवर चेंडूने उसळी घेतली आणि 14च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का लागतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता, फक्त आकाशाला तिकडे गवसणी घातली चेंडूने आणि क्षेत्ररक्षक मात्र डाऊन दी बॉल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. कायच कौतुक करावं, निराशा होती नदीम यांच्या चेहऱ्यावर साफ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जळगावचा पोस्टर बॉय संदेश सुरवाडे, प्रीमियर लीग स्पेशालिस्ट, एक युवा धाकड बॅटर ज्यांच्या नावाची सातत्याने गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये जळगाव क्रिकेटमध्ये चर्चा राहिली आहे. द पोस्टर बॉय ऑफ जळगाव, इन द मिडल नाव आहे संदेश सुरवाडे. दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढच्या मॅचचा टॉस इकडे मात्र केला जाणार आहे. चाळीसगाव वॉरियर आणि काझी स्टार. क्लासिकल अंदाज इकडे मात्र पाहायला मिळाला. संदेशच्या बॅटमधनं हलक्या हातांनी फक्त ढकलला. आणि बघा, संदेश सुरवाडे हे नाव जेव्हा जेव्हा जळगाव क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात घेतलेत ना, मागच्या वर्षीची JPL ची स्पर्धा आणि रात्री 12 ते 1:30च्या दरम्यान झालेला तो रॉयल जळगाव पोलीस आणि करेबियनचा मॅच आठवतो. काय बॅटिंग केली होती, काय परफॉर्मन्स, खास करून सुपर ओव्हर मध्ये संदेशचा राहिला होता. आणि चर्चेत राहणारं नाव आहे प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये संदेश सुरवाडे. क्रॉस बॅटेड फटका, संपर्क एवढा खास होत नाहीये. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव मात्र इकडे मिळतीये. नक्कीच संदेश सुरवाडे यांची आपण चर्चा करत होतो, त्या मॅचची चर्चा करत होतो. तो JPL मध्ये आपण बघितला होता. रोहित पारधी यांची मला बॅटिंग आठवते त्या मॅच मध्ये. जबरदस्त अर्धशतक, ज्ञानेश्वर धाडीचा तो कॅच. बट एंड ऑफ द डे रॉयल जळगाव पोलीसने त्या मॅच मध्ये बाजी मारली होती सुपर ओव्हर मध्ये. यावेळेस क्लासिकल अंदाजात कट करून दिलाय सगळं, मात्र कव्हर पॉइंट च्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. संदेशच्या बॅटमधनं क्लासिकल फटका. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता, वाट बघितली आणि त्याच्यानंतर मात्र हलक्या हातांनी कट करून दिलाय. नुकतेच लेदर बॉल ची स्पर्धा देखील चांगल्याचरित्या खेळून आलेत या स्पर्धेत. याही वेळेस हलक्या हातांनी टॅप करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी इकडे देखील मात्र 1 मिळेल. आणि यस, या गोष्टी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे 10 षटकांचं मात्र हे क्रिकेट आहे, 10 ओव्हरचा मात्र हा फॉर्म आहे. तर तुम्हाला डाव देखील चालवणं मात्र फार गरजेचं आहे. फुलल्यांचा बॉल आणि तौसिफ मिर्झा
इकडे मात्र आपला भुसावळी टोला दाखवत षटकार वसूल करताय. रन संख्या इकडे मात्र वाढतीये. 27 धावा या षटकाराच्या मदतीने. 27 for 1. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड इकडे मात्र डिस्पॅच करून दिला. 27 धावा स्कोर कार्डवर एक गडी बाद. 27 for 1. 27 वर एक स्कोर. 42 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 31 ची गरज. रन संख्या मात्र इकडे 27 वर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. किरण चौधरी इकडे मात्र आता गोलंदाजी मार्कवर जे की दाखल होत आहे. संदेश सुरवाडे एकीकडे स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला 6 वर नॉट आउट आहे. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र पुढच्या मॅचचा काजी. बेकर पॉइंटचे सर्वा पुरुषोत्तम दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे त्यांना मात्र मी विनंती करतो आपण नाणेफेकीच्या कौलला जॉईन करायचं आहे. आणि त्याचबरोबरने महालक्ष्मी मोबाईल्स चे सर्वा वाल्मिक भाऊ पाटील आपल्या माणसाची दुकान वाल्मिक दादा यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल तिकडे होणार आहे. दोन्ही मान्यवरांना मात्र विनंती करतो की आपण जॉईन करायचं आहे. बेकर्स पॉइंटचे सर्वा पुरुषोत्तम भाऊ आणि त्याचबरोबर महालक्ष्मी मोबाईल NX आपल्या माणसाची दुकान वाल्मिक दादा यांनाही मी विनंती करतो की आपण टॉस साठी जॉईन करायचं. यस हसते चेहरे टॉस का बॉसच्या मंचावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एक ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, एक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. आणि यस आजच्या दिवसातली शेवटची मॅच. यावेळेस काय मारा कम घसीटा ज्यादा बट तिकडे फिल्डर आहेत. टॉस केला जातोय ऑन स्क्रीन आपण बघू शकता. आणि टॉस जिंकलाय ज्यांनी जिंकलाय त्यांनी फक्त हात वरती करा. नक्कीच आम्हाला तिकडे कळून जाईल. आणि यस आय गेस 40 गाव वॉरियर्स. ओके थँक्यू. 40 गाव वॉरियर्स ने टॉस जिंकलाय तर शुभेच्छा असतील आणि धन्यवाद पुरुषोत्तम दादा आपलं देखील आणि वाल्मिक भाऊ आपलं देखील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आला. अशा आमचे दोन्ही मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सातत्याने प्रत्येक स्पर्धेसाठी काही ना काही योगदान असतं त्यांचं. याही वेळेस जमिनीला समांतर फटका धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिथे मिळते. नक्कीच महालक्ष्मी मोबाईल्सचा आपण उल्लेख केला. सध्याच्या घडीला जर बघितलं तर चर्चा संपूर्ण जगात आहे 17 Pro Max. आणि नक्कीच आपल्याला देखील जर रिक्वायरमेंट असेल तर आपण वाल्मिक भाऊ यांच्याशी संपर्क करू शकता. iPhone 17 Pro Max किंवा प्रो किंवा इतर देखील आयफोन्सच्या रिगार्डमध्ये. रन संख्या 30 रन. हो 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 यावेळेस आता नक्कीच म्हणावं लागेल नाद खुळा आणि चेंडू मात्र डायरेक्ट जळगाव धुळा. षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. जबरदस्त बॅटिंग. या फटक्यांसाठी जाणले जातात तौसिफ. 10 बॉल मध्ये 28 ची खेळी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुलाल्यांचा बॉल टाकला आणि किंग ऑफ खानदेश च्या बॅट मधनं इकडे मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार डीप मिड विकेटच्या पर्यंत. आणि मला नाही वाटत तो बॉल आता वापस येईल कारण की तो सरळ मैदानाच्या बाहेरच गेलाय. सीमारेषा पार 6 धावा इकडे मात्र मिळतात आहे. आणि यस पुरुषोत्तम दादा आणि त्याचबरोबर वाल्मिक भाऊ नक्कीच त्यांचं देखील स्वागत. रन संख्या 36 वर 1. 22 ची गरज आहे केवळ आणि केवळ. प्रेक्षकांची देखील मात्र चांगलीच गर्दी सध्याच्या घडीला जी की आपल्याला पाहायला मिळते. तौसिफ मिर्झा 10 बॉल मध्ये 28 ची खेळी. 22 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. याही वेळेस जबरदस्त बॅटिंग कडक षटकार. तौसिफ मिर्झा यांच्याबद्दल मी उल्लेख केला. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. असं जर बघितलं तर गेल्या कित्येक वर्षांपासून खानदेश क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलेलं नाहीये. खानदेश क्रिकेटचा असाच मात्र प्रमुख चेहरा नाहीये. दर्जा आहे म्हणूनच या नावाची चर्चा आहे. तौसिफ मिर्झा जबरदस्त बॅटिंग. स्विंग अँड मिस बॅट चालवण्याचा प्रयत्न संपर्क मात्र इकडे होत नाहीये. धावस्वरूपी जर बघितलं तर
लेग बाय चरबात इकडे मात्र इशारा होतो एका धावेचा. षटक मात्र पूर्ण होईल. 4 ओव्हर 43 रन. विसरून चालणार नाही, पहिलं षटक मेडन होतं. तर 4 ओव्हर 43 रन, एक गडी बाद. प्रदीप यांच्या माध्यमातून जी की आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली होती. गोलंदाजी मार्कवर आय गेस आता बदल केला जातोय पुढच्या षटकात. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर स्माइलिंग नीचचे सर्व डॉक्टर मनीषजी चौधरी सर आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत असताना 12 बॉल मध्ये 34 ची खेळी केली आहे तौसिफ यांनी. मॅच जिंकण्यासाठी 15 पाहिजे. अर्धशतक होईल का हे बघण्यालायक आहे, कारण की 34 वर नॉट आउट आहे. तौसिफ जिंकण्यासाठी 15 पाहिजेत. अकुटाप्याचा बॉल, याही वेळेस CLS क्लास जलवा. इकडे मात्र तौसिफ मिर्झा यांच्या नावाचा सुरू आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. तौसिफ 40 वर पोहोचतात आहे. जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र तौसिफ यांच्या माध्यमातून. नवसाला पावतो लालबागचा राजा आणि आज मात्र किंग ऑफ खानदेशचा सुरू आहे. GF ग्राउंड वरती गाजा वाजा. याही वेळेस हो 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 मारा कम घसीटा ज्यादा आणि तौसिफ बिर्दा आज मात्र फक्त मैदानाच्या आतमध्ये आहेत दादा. 14 बॉल मध्ये 46 ची खेळी तौसिफ मिर्झा यांच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळते. 4 पाहिजे अर्धशतकासाठी आणि मॅच जिंकण्यासाठी 3. 50 पूर्ण होईल का? 50 पूर्ण होईल का? जबरदस्त बॅटिंग केली आज. लास्ट 3 रन्स टू विन. 4 to 450. समोरच्या दिशेने जमिनीला समांतर फटका. फिल्डर आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील स्ट्राईक इकडे रोटेट केलेली नाहीये, कारण की संदेशला देखील माहिती आहे की समोरच्याने मात्र जबरदस्त इनिंग खेळली आहे. 46 वर नॉट आउट आहे. अर्धशतक मात्र पुरेपूर ते डिझर्व करतात, तर त्यामुळे स्ट्राईक तिथे रोटेटही केली नाही. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. यावेळेसही गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इकडे देखील मात्र क्षेत्ररक्षक तैनात. बट चांगली सुरुवात झाली आहे IT डिजिटेक सोल्युशन साठी. अक्षय पाटील यांच्या मालकीची ही टीम. बट दुसरीकडे लिगामेंट 11 एक मॅच जिंकली आहे. उद्या सकाळच्या मॅचवर नजर असतील, कारण की आता जर बघितलं तर श्री क्रिकेट क्लब आणि ITचा जो मॅच होईल त्यावर खूप काही निर्भर आहे. यावेळेस इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेसाठी मला नाही वाटत निघतील. निघालेत. दुसरी देखील धाव इकडे मात्र पूर्ण केली आहे. तर आता रन संख्या बरोबरीत आहे. स्कोर्स आर लेवल नाऊ आणि तौसिफ मिर्झा मात्र 48 वर नॉट आउट. 2 पाहिजे 50 साठी तौसिफ यांना मॅच जिंकण्यासाठी. 1 अर्धशतक पूर्ण होईल का हे बघणं लायक राहणार आहे. चांगली इनिंग खेळली आहे. 17 बॉल मध्ये 48 ची. 1 to win नाऊ. स्विंग अँड मिस. इकडे मात्र स्ट्राईक आता रोटेट होईल आणि मला वाटतंय 48 वर आय गेस नॉट आउट राहून जातील तौसिफ, कारण की एक धाव केव्हा आणि केव्हा पाहिजे. बट 50 पेक्षाही महत्वाची म्हणजे ही नॉक आहे. ज्या रीती आपण बघू शकतो जशी स्ट्राईक तिथे रोटेट झाली. एक थोडीशी चर्चा तौसिफांनी संदेश सोबत केली की मार दे म्हणून, कारण की त्यांना माहिती आहे नॉक तशी संघासाठी चांगली राहिली आहे. टीमही मात्र ऑलमोस्ट विनिंग कंडिशन मध्ये आहे आणि टीम जिंकणं गरजेचं आहे. तर चला आता एक धावीची गरज आणि ही कमाल आहे लाईव्ह विजनची. याच्यावरनं कळत आहे लेन्सेस या किती स्ट्रॉंग आहेत. क्वालिटी विथ क्लॅरिटी. समोरच्याची जर बघितलं तर पुरेपूर काय चर्चा होतीये ही देखील मात्र इथे लिप्सिंग दावे कळतंय. तर यस लाईव्ह विजन मात्र सध्याच्या घडीला दमदार काम करतंय. चला 57 वर 1 स्कोर. 1 to win नाउ. गोलंदाजी मार्कवर सतनाम सिंह. चलिए भैया एक चाहिए, आप वक्त बचाइए. एक धावेची केवळ आणि केवळ गरज. ओहो हो यावेळेस चांगला आहे बॉल आणि याच फटक्यासोबत मॅच मात्र जिंकली आहे IT डिजिटेक सोल्युशन्स. अक्षय पाटील अँड कंपनी यांनी मात्र इकडे सामना जिंकलाय. शुभेच्छा असतील, अभिनंदन राहील संपूर्ण टीमला. हार्ड लक टीम लिगामेंट बट अजूनही गेम मध्ये बरकरार आहे. जर उद्या सकाळी नक्कीच काही उलटफेर पाहायला मिळाला तर लिगामेंट 11 ची देखील उमेद बरकरार आहे. बट या मॅचने आपण बघतोय श्री क्रिकेट क्लब हा संघ देखील मात्र आता या स्पर्धेमध्ये जिवंत झालाय. तर मजा येईल उद्या सकाळचा पहिला मॅच बघण्यासाठी. चला इकडे मात्र
शुभेच्छा असतील आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने मात्र आपण वळतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्कोरर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कळवायचा आहे. तौसिफ मिर्झा यांना मात्र मी नक्कीच विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यास यायचंय. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र दिला जाईल. तौसिफ मिर्झा यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. तौसिफ मिर्झा जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. तर चला, पुढच्या मॅचचे दोन्ही संघ काझी स्टार्स आणि तौसिफ मिर्झा यांना विनंती आहे की मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.